ही वाटचाल. नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी इतिहासचा पाठ 5वा. यामध्ये दोन मुख्य पॉईंट आहेत: कुशल मानव ते आधुनिक मानव आणि प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. मागील पाठात आपण पाहिले की वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला. पुढचा टप्पा म्हणजे आदिमानवाने हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. चला आपण पुढे जाऊया. तर तुम्ही त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पसंत आल्यास लाईक करा. कुशल मानव ते आधुनिक मानव. कुशल मानव, हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजेच कुशल मानव. या मानवांच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडात टांझानिया, केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाला. त्यांचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले, कारण त्याच्या अवशेषांसोबत त्याने बनवलेली काही हत्यारे मिळाली. लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे मानव. हॅबिलिस यांचा अर्थ हातांचा कुशलतेने वापर करणारा. कुशल मानव दोन पायावर उभा राहून चालू शकत होता, मात्र त्यांच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित बाक होता. या मानवाचा मेंदू वानरापेक्षा अधिक मोठा होता. त्यांच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्यांच्यासारखी होती. कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. मांस करवडणे, हातांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे इत्यादी कामापुरताच त्याचा उपयोग होऊ शकत होता. त्यामुळे असे अनुमान काढता येते की तो इतर प्राण्यांनी केलेली शिकारीतील उरले सुरले मांस खात असावा, छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा, तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळेही गोळा करत असावा. ताठ कण्याचा मानव. ताठ कण्याचा मानव हा मानवांच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता. तो समूहाने राहत होता. जंगलात लागणारे वणवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झालेली होती. झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठ कण्याच्या मानवाला कळले असावे. त्यांच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता, त्यामुळे हवामान अतिशय शीत होते. कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले, ते अग्नीच्या वापरामुळे. परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्याला साध्य झाले नाही. त्याची हत्यारे ही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. तो हातकुराडीसारख्या हत्यारे बनवत असे. आफ्रिका, आशिया, युरोप या खंडात ताठ कण्याच्या मानवांचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे मिळाली आहेत. शक्तिमान मानव. मानवांच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. यांची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअँडरथल येथे मिळाले, म्हणून त्याला निअँडरथल मॅन असे म्हणतात. त्याचा मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत. तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके अशा दोहोंपासून वेगवेगळ्या आकारांची हत्यारे बनवत असे. ती लांब हाडांच्या किंवा लाकडांच्या
दांड्यावर बसून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करत असे. तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. चामड्यावरील मांस खरवडण्याकरिता दगडांच्या छिलक्यापासून केलेले तासण्याचा उपयोग करत असे. मांसाहारी होता. तो प्रामुख्याने मांसाहारी होता. तो आगीवर अन्न भाजून खात असे. कठीण लाकडांच्या काटक्यांच्या घर्षणापासून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती. त्याने काही कलात्मक कौशल्येही आत्मसात केली. काही शास्त्रज्ञांच्या मते तो काही जुजबी आवाज काढून संवादही साधत असावा. तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. समूहातील एखाद्या सदृश्य मृत झाल्यास त्यांचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्याची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत. तसेच मृत व्यक्तींच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत. त्यावरून शक्तिमान मानवांच्या काळात मृत व्यक्तींच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसते. काळांच्या ओघात शक्तिमान मानवाच्या काही समूहांची आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडापर्यंत स्थलांतर केले. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणात तोंड द्यावे लागले. त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धती सुधारणा झाली, परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला. शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानव बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. त्याचा परिचय आपण पुढे करून घेऊया. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. बुद्धिमान मानवांच्या समूहाबरोबरच संघर्ष, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले असावे असे मानले जाते. सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कार्बन 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. बुद्धिमान मानव आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेले मानवाला बुद्धिमान मानव म्हटले जाते. त्यालाच होमोसेपियन असे म्हणतात. सेपियन म्हणजे बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन या नावाने ओळखले गेले. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडामध्ये सापडले आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडांची कोटी पाती काढून ती हाडांच्या किंवा लाकडांच्या खाचेत बसवत असे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. त्यांच्या जबड्यांची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. तो दृश्य वस्तूचे आकलन आणि मनातील भावना यांचा कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता आणि त्या शब्दांचा उच्चारही करू शकत होता. म्हणजे त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. तो प्रत्यक्ष निरीक्षक आणि कल्पनाशक्ती यांच्या आधारे चित्रे काढू लागला होता. कलात्मक वस्तू बनवून लागला होता. म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव वा विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृत प्रगत बुद्धीचा मानव.
बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. त्यालाच होमो सेपियन असे म्हणतात. त्यांच्या मेंदूची क्षमता आणि त्याबरोबरच त्यांनी आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव. म्हणजे आपण मानवाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना आनुवंशिकता असे म्हणतात. आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हणतात. जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवांचा काही अंश असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवांचे पूर्वज होते असे म्हणता येते. इसवी पूर्व सुमारे 11,000 ते इसवी पूर्व 10,000 च्या सुमारास आधुनिक मानवाचे पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. त्यांच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्यांच्या अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला. त्यामुळे त्यांच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण वाढले. जीवनपद्धती आणि आहार पद्धती झालेल्या या बदलामुळे हळूहळू त्यांची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली. त्यांच्या चेहरेपट्टीत बदल झाला. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे. अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. संकल्पना, बुद्धिकौशल्ये आणि हस्तकौशल्ये यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सच्च्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत गेली. पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान आहे. मानवसदृश्य वानरापासून सुरू झालेल्या मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागलेला आहे. त्या टप्प्याच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठामध्ये करूया.